या युनिटमध्ये नेक्स्ट टॉपिक आहे रेझोनन्स सर्किट. आता या रेझोनन्स सर्किटच्या टॉपिकमध्ये आपण रेझोनन्स सर्किट काय असतं, त्याची टाईप्स काय असतात, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे आणि त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो हे बघूया. फर्स्ट आपण रेझोनन्स सर्किट काय असतं. रेझोनन्स सर्किट असं सर्किट असतं त्याच्यात रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेज सोर्स हे 4 कॉम्पोनंट प्रेझेंट असतात. रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या तिघं कॉम्पोनंटला व्होल्टेज सोर्स कनेक्ट असतो. व्होल्टेज सोर्सला सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. कोणताही AC व्होल्टेज सोर्स असेल त्याला सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. सप्लाय फ्रिक्वेन्सी ही तिघं कॉम्पोनंटला कनेक्ट केलेली असते. म्हणजे व्होल्टेज सोर्स तिघं कॉम्पोनंटला कनेक्ट केलेला असतो. तिघं कॉम्पोनंट कोणते? रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. इंडक्टन्सला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो, रेजिस्टन्सला रेजिस्टन्स असतो आणि कॅपॅसिटरला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो. आता तिघं ज्या प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या अपोजिंग प्रॉपर्टीज आहेत. त्या अपोजिंग प्रॉपर्टीज सप्लाय फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. सप्लाय फ्रिक्वेन्सी जर व्हॅरी केली तर त्यांची कॅरेक्टरिस्टिक व्हॅरी करतात. ते कोण? रेजिस्टन्स व्हॅरी करत नाही. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे हे दोघं रिॲक्टन्स त्यांची कॅरेक्टरिस्टिक व्हॅरी करतात जेव्हा सप्लाय फ्रिक्वेन्सी व्हॅरी केल्यानंतर. एक वेळ अशी येते दोघं रिॲक्टन्स कॅन्सल आउट होतात, इक्वल होतात. इक्वल झाल्यानंतर त्या सर्किटमधनं मॅक्सिमम करंट फ्लो होत असतं, मॅक्सिमम पॉवर फ्लो होत असते. मॅक्सिमम पॉवर म्हणजेच काय? युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय? 100% पॉवर त्या सर्किटमधनं फ्लो होत असते. त्यालाच आपण युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतो आपण. ओके. युनिटी पॉवर फॅक्टर हा मॅक्सिमम पॉवर फॅक्टर असतो. तो मॅक्सिमम पॉवर फॅक्टर असतो ऑल पॉवर फॅक्टर्समध्ये. युनिटी पॉवर फॅक्टरला मॅक्सिमम पॉवर फ्लो होत असते. मॅक्सिमम पॉवर केव्हा फ्लो होत असते? जेव्हा दोघं रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे इक्वल झालेले असतात, कॅन्सल आउट झालेले असतात. कॅन्सल झाल्यानंतरच मॅक्सिमम करंट आणि पॉवर फ्लो होत असते. मॅक्सिमम पॉवर म्हणजेच काय? युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजेच काय? 100% पॉवर त्या सर्किटमधनं फ्लो होत असते. त्याला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी त्यावेळेस ट्यून झालेली असते. ती ट्यून फ्रिक्वेन्सी आपण रेडिओ स्टेशन, नंतर ट्रान्समीटर, रिसिव्हर सर्किटमध्ये आपण यूज केलेलं असतं. हे सर्किट, या सर्किटचं ॲप्लिकेशन रेडिओ स्टेशन, ट्रान्समीटर रिसिव्हिंग स्टेशन, कम्युनिकेशन सर्किट आणि जिथे सिग्नलिंगची गरज आहे अशा ठिकाणी या सर्किटचा वापर होतो. रेझोनन्स सर्किटमध्ये 2 प्रकार असतात. एक सिरीज रेझोनन्स आणि एक पॅरलल रेझोनन्स सर्किट. ॲज पर ॲप्लिकेशन आपण दोघं सर्किट वापरू शकतो. मोस्टली सिरीज सर्किट वापरलं जातं कारण की मॅक्सिमम पॉवर डेव्हलप करण्यासाठी सिरीज सर्किटचा वापर होतो. ओके. आता फर्स्ट आपण सिरीज सर्किट बघूया. आपण बघू शकता की सिरीज सर्किट अशा प्रकारे असतं. सिरीज सर्किटमध्ये रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे सिरीजमध्ये कनेक्ट असतात विथ सोर्स व्होल्टेज.
जसं की रेजिस्टन्सला रेजिस्टन्स प्रॉपर्टी असते, इंडक्टरला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स प्रॉपर्टी असते, कपॅसिटरला कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स प्रॉपर्टी असते. ह्या सर्व प्रॉपर्टी अपोजिंग प्रॉपर्टी असतात. ओके. आणि कशावर डिपेंड असतात? सप्लाय फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. सप्लाय फ्रिक्वेन्सी कोणाची? सोर्स व्होल्टेजची. सप्लाय फ्रिक्वेन्सी चेंज केली तर हे रिॲक्टन्स चेंज होतात. रिॲक्टन्स चेंज झाले ते कॅन्सल आउट होतात. कॅन्सल आउट झाल्यानंतर मॅक्सिमम पॉवर डेव्हलप होते. मॅक्सिमम पॉवर डेव्हलप झाल्यानंतर युनिटी पॉवर फॅक्टर तिथे त्या सर्किटमध्ये एक्झिस्ट होतो. मॅक्सिमम पॉवर डेव्हलप होते, युनिटी पॉवर फॅक्टर डेव्हलप होतो आणि तिथे 100% पॉवर डेव्हलप होते त्या सर्किटमध्ये. त्या सर्किटला आपण म्हणू शकतो रेझोनन्स सर्किट, सिरीज रेझोनन्स सर्किट. जर पॅरलल असेल तर पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता या सर्किटमध्ये इंडक्टर आणि कपॅसिटर प्रेझेंट आहे. आता या सर्किटमध्ये इंडक्टर आणि कपॅसिटर प्रेझेंट आहे. इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड असते कारण की तो मॅग्नेटिक कॉम्पोनंट आहे. कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड प्रोड्यूस होते कारण की तो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड कारण की तो मॅग्नेटिक कॉम्पोनंट आहे. कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कारण की तो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. इंडक्टर चार्ज होताना मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करतो. कपॅसिटर चार्ज होताना इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड स्टोअर करतो. एक वेळ अशी येते इंडक्टरमधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कोलॅप्स होते आणि ती मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झाल्यामुळे कपॅसिटर चार्ज होतो. दुसरी वेळ अशी येते, दुसऱ्यांदा असं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ही कशातच स्टोअर झालेली असते कपॅसिटरमध्ये, ती कोलॅप्स होते आणि इंडक्टर चार्ज होतो. हे इंटरवल सतत चालू असतं. एक वेळ अशी येते की सप्लाय फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली जाते. व्हॅरी केल्यानंतर हे दोघं कॉम्पोनंट कंडक्टर होतात. कंडक्टर म्हणजे कंडक्टिव्ह होतात आणि इलेक्ट्रिकल एनर्जी त्या दोघं कॉम्पोनंटमधनं फ्लो होत असते. त्याला आपण मॅक्सिमम पॉवर डेव्हलप झाली आहे असंही म्हणू, किंवा युनिटी पॉवर फॅक्टर त्या कॉम्पोनंटमध्ये एक्झिस्ट झाला आहे असंही म्हणू. ओके. त्या सर्किटला आपण सिरीज रेझोनन्स सर्किट असंही म्हणू शकतो. सिरीज रेझोनन्स सर्किट केव्हा डेव्हलप होतं? जेव्हा इंडक्टर आणि कपॅसिटर दोघांचे रिॲक्टन्स कॅन्सल आउट होतात. कशामुळे? सप्लाय फ्रिक्वेन्सीमुळे. कॅन्सल आउट होऊन युनिटी पॉवर फॅक्टर डेव्हलप होतो, मॅक्सिमम पॉवर डेव्हलप होते. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय? मॅक्सिमम पॉवर फॅक्टर इन द कॅटेगरी ऑफ पॉवर फॅक्टर्स. ओके. दिस टाइप ऑफ सर्किट is used in radio station, communication circuit, signaling circuit. Okay. हे झालं सिरीज रेझोनन्स सर्किट. याच्यावर आपण ऑलरेडी थेअरी डिस्कस केली गेली आहे. आता जस्ट आपण या व्हिडिओमध्ये आपण ही थेअरी डिस्कस केली. तीच थेअरी मी तुम्हाला त्या स्क्रीनवर दाखवतोय.